नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण उभे आहोत काळेपडळ या परिसरामध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पूर्ण पॅनल घेऊन सज्ज झालेले आहेत। निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू असताना काही या ठिकाणी नगरसेवक, माजी नगरसेवक योगेश बापू ससाने यांनी स्टेटमेंट केलं होतं, बापू ताक मागायला जायचं आणि भांडं लपवायचं। या ठिकाणी दोनच नगरसेवक आपल्या पुढे उभे आहेत, एक मारुती आबा तुपे आणि विजयजी देशमुख। बरं, ह्यांनी असं म्हणलेलं आहे की करोडो रुपयाची गंगा विकासाची या ठिकाणी आणलेली आहे। हा निशाणा कुणावर साधला होता? करोड रुपयाची विकास गंगा आणली, 60 कोटींचे त्यांनी बॅनर लावले। त्या 60 कोटीतले 20-25% कोणाच्या खिशात गेले, कोणाची घरं भरली गेली, कोणाच्या गाड्या घोड्या बदलल्या, कोणाच्या बिल्डिंगी झाल्या, कोण आता पैशाची मस्ती दाखवतंय, कोण भाडोत्री लोक घेऊन फिरतोय। इलेक्शनच्या आधी एकच ऍक्टिव्हा होती आणि नंतर आज बऱ्याच गोष्टी 1, 2, 3, 4 नंबरच्या दिसतात। 1, 2, 3, 4 नंबर हडपसरमध्ये जे आहेत त्यांना विचारा। त्या ह्याच्या ट्रॅफिकच्या जर आपण ID वरती गेलो तर मग एका कुटुंबामध्ये समजा एवढ्या गाड्या येतात, त्याचं उत्पन्नाचा स्रोत काय आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बरं का, त्या वॉर्ड ऑफिसच्या खालच्या त्या हॉटेलमध्ये जा, त्या योगेश ह्याच्या संदीप काय कुंजीरच्या तिथं सगळे ठेकेदार चहाला बसलेले असतात। त्या सगळ्यांच्या ज्या हाय म्हणतो ना आपण, की आमच्या खिशातलं, आमच्या पोराबाळांच्या मुखातलं काढून घेतलं त्यांनी, त्याचं कधी भलं होणार नाही असं ते म्हणतात। आता मी तर कोणाच्या मुखातलं काढून घेतलं नाही, कोणाच्या लेकराच्या। त्यामुळं ज्यांच्या ठेकेदारांच्या लेकरांच्या तोंडातला घास कट रुपी 20%, 15%, 25% काढलेला आहे आणि तो दिसतोय, त्यांची हाय तर लागेल ना। आणि सगळ्यात महत्त्वाचा, तो 60 कोटी निधी ठेकेदारांचा नव्हता, तो सर्वसामान्य पुणेकरांचा, हडपसरकरांचा टॅक्स रुपी पैशाचा होता। महानगरपालिकेला मिळकत कर भरल्यानंतर त्याचा निधी तयार होतो, त्यातनं विकास कामं होत असतात। विकास केला, बिल्डिंगी बांधल्या, पण त्या बिल्डिंग कोणी बांधल्या तर घरच्याच ठेकेदारांनी बांधल्या, त्यांनीच कामं घेतली। ठेकेदारांना दमदाटी देऊन पैसे घेतले, दमदाटी देऊन टेंडर माघारी घ्यायला लावले। कोण कोण नाव काय? असे लयत, मला नावं माहीत सांग। आपण कुणाबद्दल बोलतो? आता आमच्या बरोबर कोण होतं नगरसेवक ते, नक्की हा निशाणा मारुती आबा तुपेंवरती आहे। 100% तेच जर बोर्ड लावतात। अनाथाचे या ठिकाणी ते आपला माणूस मायबाप समजतात आणि मारुती आबा तुपेंना एकीकडे कुठेतरी बापूंनी या ठिकाणी त्यांची पोलखोल केलेली आहे, त्यांचा पोस्टमॉर्टम केलेला आहे। बापू, मी